शरद पवारांनी माळेगावमध्ये नुकताच आपला मतदानाचा हक्क बजावला। सुप्रिया सुळेही मतदान करतील। बारामतीमधली निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि भावनिक बनली आहे पवार कुटुंबासाठी। शरद पवार यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला आणि माध्यमांना कोणती प्रतिक्रिया न देता ते रवाना होतात। सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा बारामती लोकसभा मतदारसंघातला सगळा सामना आहे। जर मंदार आपल्या सोबत असेल आणि मंदार तुला आवाज ऐकू येत असेल तर पवारांचं मतदान पूर्ण झालेलं आहे। सुप्रिया सुळेंसाठी अर्थात त्यांनी मतदान केलंय। तू बरेच दिवस बारामती लोकसभा मतदारसंघात आहेस, प्रचाराचा काळही तू पाहिलास। आज जेव्हा मतदान सुरू झालंय सकाळी 7 वाजल्यापासून तेव्हा मतदारांमध्ये कसा उत्साह आहे? कारण त्यांच्यासाठी सुद्धा एक द्विधा मनस्थिती असेल, बारामतीत मत कुणाला द्यायचं याबद्दल। मंदार बिलकुल, कारण मी मगाशी जसं म्हटलं की या मतदारांनी वर्षानुवर्ष किंबहुना पिढ्यानपिढ्या फक्त पवारांचीच निवड केलेली आहे आणि आता 2 पैकी एका पवारांची निवड करायची आहे। त्यामुळे ही निवडणूक भावनिक देखील झालेली आहे, फक्त पवार कुटुंबियांसाठी नाही तर मतदारांसाठी देखील भावनिक झालेली आहे। कारण दोघांपैकी एकाची निवड करायची आहे। दोघांचाही या मतदारांसोबत तेवढाच संपर्क आहे, तेवढीच नाळ जोडली गेलेली आहे आणि म्हणूनच वर्षानुवर्ष या मतदारांनी त्यांना निवडून दिलेलं आहे। शरद पवारांनी मतदान केलंय, त्यांना इथल्या महिलांनी औक्षण केलं या मतदान केंद्राच्या बाहेर आणि त्यानंतर आता शरद पवार सुप्रिया सुळेंसोबत निघालेले आहेत। सुप्रिया सुळेंना त्यांचं स्वतःचं मतदान या ठिकाणी करायचं आहे। तू जे विचारलंस की या मतदान केंद्रांवरती मतदारांच्या रांगा पाहायला मिळत आहेत। सकाळच्या वेळी जो उत्साह असतो, जो अपेक्षित असतो तो या ठिकाणी दिसतो आहे आणि मगाशी मी म्हटलं तसं या बारामती तालुक्यामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये किती मतदान होतं यावरती देखील बऱ्याच गोष्टी ठरणार आहेत। कारण या ठिकाणी दरवेळी मोठ्या प्रमाणात मतदान होतं, मात्र यावेळी हे मतदान पहिल्या एवढंच होतं का, त्याच्यापेक्षा जास्त होतं आणि ते कोणाच्या बाजूला होतं अर्थात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। यावरती बऱ्याच गोष्टी ठरणार आहेत। शरद पवार मतदान त्यांचं करून हे इथून निघालेले आहेत, मात्र दिवसभरामध्ये ज्या घडामोडी होणार आहेत त्यावरती शरद बरोबर आहे। दुपारच्या सत्रामध्ये ऊन सध्या बरंच चढतंय, बरंच वाढतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।